बायको सतत आपल्या आईवडिलांचा अपमान करायची आणि तिरस्कार करायची. तिला सासू सासरे नकोच होते, फक्त तिला तिचा नवरा हवा होता. म्हणूनच नवऱ्याने बायकोला असा काही धडा शिकवला की आजकालच्या मुलींना सासू सासरे नको, फक्त नवरा पाहिजे, अशा प्रत्येक मुलीला धडा शिकवण्यासाठी ही कथा आहे. संध्याकाळी ऑफिसमध्ये कामातून थोडा वेळ काढून राघव बायकोला फोन करून म्हणाला, अनु, आज संध्याकाळी माझे घरचे येणार आहेत, मस्त स्वयंपाक करून ठेव. अनुराधा कपाळावरती आठ्या आणत म्हणाली, काय, पुन्हा तुझ्या घरचे? मला नाही जमणार. मी काय रोबोट आहे का? मी काही एकटीनं करणार नाही. मी एकटीनं काय काय करायचं ते बघ. राघव, तुला त्यांना भेटायचंय ना, तर बाहेरच भेट. तू त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये घेऊन जा, काय खाऊ घालायचं ते खाऊ घाल आणि तिकडूनच त्यांना निरोप दे. बायकोचं बोलणं ऐकून राघव थोडा शांत पण ठाम आवाजात म्हणाला, अगं, ते काय नेहमी येतात का आपल्याकडे? आणि मला तूही तिकडे जाऊ देत नाही, निदान वर्षातून एकदा तरी त्यांना इथे आपल्या घरी येऊ दे. माझे आई वडील आहेत ते. अनुराधा काहीच उत्तर न देता म्हणाली, जाऊ दे, येऊ दे. याच्या घरी घरच्यांना मी काहीच करणार नाही, कशाला हातही लावणार नाही. त्याला जे करायचं ते करू दे. तिने काहीही न बोलत न राहताच रागाने फोन ठेवला आणि चादर ओढून झोपली. रात्री 7:30 वाजता दाराची बेल वाजली. सासू सासरे येणार असल्याने तिने आजारपणाचं नाटक केलंच होतं. त्यामुळे हळूहळू चालत जाऊन अनुराधाने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं. कारण राघवच्या बोलण्यावरून तिला वाटत होतं की त्याचे आई बाबा येणार आहेत. दाराशी पोहोचल्यावर तिचे आई वडील, भाऊ मिलिंद, भाऊजी सीमा आणि त्यांच्या 2 मुलं उभी होती. सासू सासरे येणार असल्यामुळे तिने काही स्वयंपाक केला नव्हता. तिने आजारी असल्याचं नाटक करून डोक्याला ओढणी बांधलेली होती आणि त्या अवस्थेतच दरवाजा उघडायला आली होती. अनु आश्चर्यचकित होऊन सगळ्यांकडे पाहत होती. तेव्हा आईच्या आवाजाने तिला जाग आली. तिची आई म्हणाली, हे काय ग, काय झालं तुला? तू आजारी आहेस का? सकाळी जावई बापूंसोबत तुझ्या बाबांचं बोलणं झालं होतं, पण तेव्हा तर सांगितलं नाही की तू आजारी असल्याचं सांगितलंही नाही. म्हणून अनु लगेच म्हणाली, ते कसं काय आहे ना आई, मी आजारी आहे असं राघवलाही सांगितलं असतं तर तुझ्या जावयाला खूप टेन्शन आलं असतं आणि मग तुम्हाला त्याने बोलवलंच नसतं. मग ती म्हणाली, आई, मी आजारी नाहीये, फक्त माझ्या चष्म्याचा नंबर बदलला आहे म्हणून थोडं डोकं दुखतंय, बाकी काही नाही. तुम्ही आत या. या ना वहिनी, तू कशी आहेस? ती म्हणाली, अरे वा, बच्चा कंपनी, पण तू आत्तूकडे आला की असं बोलते. हसत गालातल्या गालात ती हसली आणि सर्वांना बसायला सांगून किचनमध्ये पाणी आणायला गेली. किचनमध्ये जाऊन तिने लगेच तिच्या मोबाईलवरून राघवला फोन लावला आणि म्हणाली, कुठे आहेस राघव? अरे, तू का स्पष्ट सांगितलं नाहीस की माझ्या घरचे येणार आहेत? मुद्दाम केलंस ना? आता सांग बरं, मी काय करू आणि लगेच त्यांना खायला काय बनवू? तू पटकन ये माझ्या मदतीला. राघव हसला आणि म्हणाला, काय करायचं आणि काय बनवायचं हे तुझं तू ठरवायचं आहे. मी शहरात नाहीये, मी आणि माझ्या घरचे हिल स्टेशनला आलोय आणि हो, तुझ्या घरच्यांना सरप्राईज म्हणून मीच बोलवलं होतं, खास करून तुला धडा शिकविण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अनु, जोपर्यंत तू माझ्या घरच्यांना आपलं मानत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना आपलं मानणार नाहीस. हे सर्व ऐकून अनुला राग आला. ती म्हणाली, मग मला न सांगता एकटीला सोडून तू तुझ्या आई वडिलांसोबत बाहेर फिरायला गेला, असं का केलंस? राघव म्हणाला, या सगळ्या गोष्टींसाठी तूच जबाबदार आहे, असं म्हणत त्याने फोन कट केला. तिकडे बाहेरच्या खोलीत तिच्या माहेरची मंडळी बसलीच होती. तिची आई किचनमध्ये आली आणि म्हणाली, काय घ्यायचंय, चहा की पाणी? ते पाहायचं सोडून आम्हाला बाहेर बसून फोनवर गप्पा मारत काय बसलीस? अगं, तुझे बाबा आणि मी आलो असतो तर मला यायचं काहीच वाटलं नसतं, पण तुझे दादा आणि वहिनी आलेले आहेत, ते काय म्हणतील? दादाचं सोड, पण तुझी वहिनी काय म्हणेल? नंदेच्या घरी गेल्यावर तिने पाणी पण विचारलं नाही, सरळ सरळ आत जाऊन बसली. आईचं बोलणं ऐकून अनुने पटकन सगळ्यांना पाणी दिलं. त्यानंतर प्रत्येकाच्या आवडीनुसार चहा, कॉफी आणि सरबत करून दिलं
आईला अनुच्या चेहऱ्यावरून ती नाराज आहे असं जाणवलं. आईने तिला पाहून विचारलं, काय ग, तू अजून स्वयंपाक बनवला नाहीस का? तुला जावई बापूंनी सांगितलं नाही का आम्ही येणार आहेत ते? अगं, आम्हाला जेवायला बोलवलं म्हणूनच तर आम्ही सगळे जमलो आहोत ना, अनुराधा म्हणाली. त्यांनी मला सांगून द्यायचं किंवा न सांगू द्यायचं, पण तुम्ही तरी मला एक फोन करून येणार असल्याची माहिती द्यायची ना. तेव्हा आई म्हणाली, अनु, हा काय प्रश्न आहे का? जावई बापूंनी जेवायला बोलवलंय म्हणजे तुला तर ठाऊकच असणार ना. पुढे अनु काही बोललीच नाही, गप्प बसली. तसंच असताना तिथे तिचा भाऊ मिलिंद आला आणि म्हणाला, मला वाटलं आपल्या सगळ्यांना पाहून ताई खूप खुश होईल, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतंय की तिला इथे येणं आवडलंच नाही. भावाचं असं बोलणं ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, अरे दादा, असं का बोलतोयस? तुम्ही माझ्या घरी आलात हे मला कसं नाही आवडणार? तिने पटकन कोणाचीही मदत न घेता स्वयंपाक केला आणि काही वेळातच सगळेजण जेवायला बसले. मिलिंद म्हणाला, ताई, अजून भाऊजी कसे आले नाहीत? तेव्हा ती हसून म्हणाली, दादा. दादा म्हणाले, अरे ते बाहेर फिरायला गेलेत. तिचं बोलणं ऐकून आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं. मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. त्यांच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न होता की आम्हाला घरी बोलवून अनुला एकटं सोडून जावई बापू बाहेर फिरायला कसे गेले. तेव्हा त्यांनी अनुला काहीही सांगितलं नाही आणि सगळे जेवण खाल्लं. अनु एकटी घरात आहे याचा विचार करून सगळेजण रात्री तिच्या घरी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनु झोपड्यावरती पेपर वाचत बसलेल्या आपल्या बाबांना चहा दिला. तेव्हा अनुराधाचे वडील तिला शांतपणे म्हणाले, अनु, सांग बरं, तुझ्यात आणि जावई बापूंमध्ये काहीतरी गडबड आहे. काल इथे आल्यानंतर तुझा चेहरा पाहून आम्हाला खूप धक्का बसला. तुला आम्ही इथे आलोय हे आवडलंच नाही असं स्पष्टपणे जाणवलं होतं. आणि सगळ्यात जास्त काळजी ह्या गोष्टीची वाटते की तू आजारी असताना तुला एकटीला सोडून ते बाहेर फिरायला गेलेच कसे? काहीही झालं तरी मी त्यांना याचा जबाब मागणार आहे. बाबांचं बोलणं ऐकून अनुराधा घाबरली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही त्यांना काहीही विचारू नका. त्यांचे फिरायला जायचं आधीच ठरलं होतं. ते त्यांच्या मित्रांसोबत गेले आहे म्हणून मला सोबत नेलं नाही. बाबा रागात आहे हे तिला स्पष्ट दिसत होतं. ती खूप घाबरली होती. काही वेळाने अनुचा भाऊ आणि भाऊजही घरी जायला निघाले. तिचा भाऊ म्हणाला, आई बाबा, आता आम्ही दोघे निघतो. आम्हाला ऑफिसला जायचं आहे. भाऊजी येईपर्यंत तुम्ही दोघे इथेच थांबा. मी त्यांना 2-3 वेळा फोन केला पण त्यांचा फोन लागत नाहीये. आपण सगळे गेलो तर ताई एकटी कशी राहणार? आजकाल फार वाईट वाईट घटना ऐकायला येतात. वाईट काळ सुरू आहे. अनु म्हणाली, अरे दादा, राहीन मी एकटी. इथले शेजारी खूप चांगले आहे. तू माझी काळजी करू नकोस. तू आईबाबांना सोबत घेऊन जा. तिच्या बाबांनी म्हटलं, नाही, मिलिंद बरोबर बोलतोय. जावई बापू येईपर्यंत आपण दोघे इथेच थांबू. मला त्यांच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. मिलिंद आणि सुनबाई तुम्ही दोघं निघा आणि पोहोचले की फोन करा. ठीक आहे बाबा, असं म्हणून ते दोघेही तिथून निघून गेले. 4 दिवसांनी राघव घरी परतला आणि समोर पाहिलं तर त्याचे सासू सासरे टीव्ही पाहत बसले होते. त्याला नीट माहीत होतं की जोपर्यंत तो घरी येणार नाही तितक्या वेळा अनुचे आई बाबा तिला एकटीला सोडणार नाहीत. घरात येताच राघवने सासू सासऱ्यांना वाकवून नमस्कार केला. सासू म्हणाली, कसे आहात जावई बापू? आणि हे काय वागणं झालं? आम्हाला जेवायला बोलून तुम्ही ट्रिपला निघून गेलात का? राघव म्हणाला, आई, आधी माझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. मग मी मस्त मजेत. तुला बोलावून सांगतो की ट्रिपला का गेलो हे उत्तर तुझी मुलगी देईन. अनुचे बाबा म्हणाले, हे काय जावई बापू, तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता ना, म्हणून गेला असशील. पण मग माझ्या मुलीला काय विचारायचं? मला सांगा, घरात बायको एकटी असताना कोणता नवरा तिला सोडून 4-4 दिवस बाहेर फिरायला जातो? ते ऐकताच बैठक खोलीतून मोठ्या मोठ्याने बोलण्याचा आवाज येत अनु बाहेर आली आणि म्हणाली, अरे राघव, तू आलास का? तू सांग, चहा घेणार की थेट जेवायलाच वाढू? राघव म्हणाला, नाही, मी बाहेरून आलोय. आईनी जेवल्याशिवाय सोडले नाही. त्यामुळेच. जावयाचे बोलणे ऐकून अनुचे बाबा म्हणाले, जावई बापू, तुम्ही तर मित्रांसोबत फिरायला जाणार होते ना, मग आई बाबांकडून कसे आलात?
सासऱ्यांचं म्हणणं ऐकून राघवने अनुकडे पाहिलं. ती लगेचच खाली मान घालून उभी राहिली. तो हसला आणि पुढे काही बोलायला लागला. तेवढ्यात दाराची बेल वाजली. राघवने दरवाजा उघडला. तिथे मिलिंद आणि सीमा उभेच होते. मिलिंद म्हणाला, भाऊजी तुम्ही आम्हाला पुन्हा का बोलवलं? तो म्हणाला, अहो आधी तुम्ही आत तर या, सगळं सांगतो या. भावाला आणि भाऊजाईला आलेलं पाहून अनु आणखीनच घाबरली. तिला असं वाटलं की आता या सगळ्यांसमोर तिची पोल खोलणार आहे. राघव म्हणाला, मिलिंद आणि सीमाताई, मी तुम्हाला बोलवलं कारण आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकायला तुम्ही हजर असायला हवं असं मला वाटलं. विशेषतः सीमाताई, त्यांच्यापैकी कोणालाही राघवला काय सांगणार आहे हे समजलं नव्हतं. मिलिंद म्हणाला, भाऊजी तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं पण स्वतः घरात नव्हता. असं बोलून स्वतः बाहेर फिरायला जाणं तुम्हाला शोभतं का? राघव म्हणाला, आई, बाबा, मिलिंद आणि सीमाताई, मला तुम्हा सगळ्यांसमोर अनुबद्दल काहीतरी सांगायचंय. काही महिन्यांपूर्वी माझे आई बाबा अचानक माझ्या घरी आले. तेव्हा अनुने मला विचारले ते अचानक का आले. मग मी त्यांच्याशी भांडलो. हे ऐकताच तिची आई म्हणाली, अनु ह्या गोष्टीत थोडा संयम ठेव. हे त्यांच्या मुलाचे घर आहे. ते कधीही येऊ शकतात आणि जेवढे वाटेल तितके दिवस ते इथे राहू शकतात, अगदी कायमचेही. मग तू का भांडलीस? अनु जरा खाली मान घालूनच उभी होती. मग राघव पुढे म्हणाला, आई ती फक्त भांडली नाहीये. माझे आई बाबा आठवडाभर राहणार आहेत हे कळाल्यावर ती तिच्या मित्रांबरोबर लोणावळ्याला फिरायला गेली. बिचारे माझे आई बाबा फक्त 2-3 दिवसात गावी परत गेले, कारण त्यांना न सांगताही सगळं समजलं होतं की त्यांच्या सुनेला सासू सासरे आवडत नाही. मला सांगा, वर्षातून 1-2 वेळा माझे आई बाबा मला भेटायला येतात. मी त्यांचा एकटा मुलगा आहे. मग त्यांना माझी किंवा मला त्यांची ओढ नसेल का? पण मला माझ्या आईबाबांना भेटायला पण देत नाहीत. उद्या जर मी हिला म्हणालो की तूही तुझ्या आई वडिलांकडे जाऊ नकोस किंवा सीमाताई जर मिलिंदसोबत अनुप्रमाणे वागल्या तर तुम्हाला चालेल का? मिलिंद पटकन म्हणाला, मी सरळ तिला घराबाहेर काढेल. काल परवा माझ्या आयुष्यात येऊन जर ती मलाच माझ्या जन्मदात्या आईवडिलांपासून दूर ठेवणार असेल तर ती अशी बायको मला नको आहे, असं राघव म्हणाला. अगदी तसंच मग मीही ठरवलं. तेव्हा अनुचे बाबा तिला रागाने बघतच होते. राघव म्हणाला, बाबा अनुला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं. त्या दिवशी मी फोन करून तुम्हा सगळ्यांना इथे घरी जेवायला बोलवलं आणि अनुला फोन करून सांगितलं की घरचे येणार आहेत. तिला वाटलं की माझे आईबाबा येणार आहेत, म्हणूनच ती मला म्हणाली, तुझ्या आईबाबांना बाहेरच भेट, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला घाल आणि तिकडूनच निरोप दे. राघवचं बोलणं एकदाच सगळ्यांना धक्का बसला. तिचे बाबा म्हणाले, हे असे संस्कार केलेत का मी तुझ्यावर? आज आमची मुलगी म्हणायला पण आम्हाला लाज वाटते. नाक कापलंस तू आमचं. एकीकडे नवऱ्याच्या आईवडिलांना दुखावतेस तर दुसरीकडे स्वतःच्या आईवडिलांना खुश करण्यासाठी धडपडतेस. ही कोणती पद्धत आहे वागण्याची? लग्नानंतर सासू सासरे हेच सुनेचे आईवडील असतात. राघव म्हणाला, आई बाबा मला माझ्या आईवडिलांना सोडू शकणार नाहीत, त्यामुळे मी यापुढे तुमच्या मुलीसोबत राहू शकणार नाही. राघवचं बोलणं ऐकून अनुच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे आई बाबा देखील घाबरले. अनु म्हणाली, नाही राघव असं बोलू नकोस. मी नाही. राघव म्हणाला, तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. सीमा म्हणाली, ताई तुम्हाला जसं तुमचे आईवडील प्रिय आहेत तसंच राघव दादांनाही त्यांचे आईवडील प्रिय असतील. हे तुम्हाला कसं कळालं नाही? दादांचे आईवडील येणार म्हणून त्यांचा स्वयंपाक करायला लागेल म्हणून तुम्ही आजारी असल्याचा नाटक आणि बहाणा करून केला. पण माझ्या माहेरची माणसं आल्यावर माझी किंवा आईची मदत न घेता एकटीने स्वयंपाक केला तर तुम्हाला चालेल का? ऐकलं ना तुम्ही तुमचे भाऊ काय बोलले? जर मी असं वागत असेल तर त्यांनी काय ठरवलं असतं? अनुच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडू लागली. तिची आई म्हणाली, अनु संसार फक्त 2 माणसांचा नसतो, तो दोन्ही घरातील नात्यांनी एकत्र येऊन तयार केलेला असतो. जर तुझा जर जावयाने बापूंच्या आई बापांना परके समजतील तर तेही तुझ्याशी तसेच वागतील. त्यामुळे तुझी चूक पाहता त्यांनी जे काय केलं ते आम्हाला योग्यच वाटतंय. अनुराधा रडत म्हणाली, आई बाबा मी खरंच चुकले. माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या सासू सासऱ्यांना नेहमी परके समजले.
पण राघवने तिला आरसा दाखवला. अनुराधाने राघवचे पाय धरून माफी मागितली. ती रडत म्हणाली, राघव, मला माफ कर. मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. तुझे आई बाबा हे माझेही आई बाबा आहेत, हे मी लक्षातच घेतले नाही. मी माझ्या आई वडिलांना जसा मान देते तसंच त्यांनाही मला मान द्यायला हवा होता. पण मी त्यांच्याशी नेहमी परक्या पद्धतीने वागत होते. पण आता असं कधीही होणार नाही. मला कळलंय की संसार टिकवण्यासाठी फक्त पती पत्नीचं नातं पुरेसं नसतं, तर दोन्ही घरातील प्रेम पण जपावं लागतं. तिचे बाबांनी सांगितलं, अनु बाळा, आम्ही तुझे आई वडील आहोत. तू जशी वागशील त्यातूनच आमच्या केलेल्या संस्कारांचं प्रतिबिंब दिसेल. कोणतेही आई वडील आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करत नाही. त्यामुळे तुला चुकीच्या संस्कारातून वागणुकीतून पाहून आम्हाला वाईट वाटल, पण आता तुझ्या डोळ्यात पाणी पाहून खरंच तुला पश्चाताप वाटतोय असं जाणवलं. म्हणूनच आज वचन दे की यापुढे तू राघवच्या आईवडिलांना तुझ्या आईवडिलांसारखं मानशील. अनु डोळे पुसत म्हणाली, हो बाबा, मी वचन देते. आत्तापासून प्रत्येक सण, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत वाटून घेईल. सीमा पुढे येऊन म्हणाली, ताई, आज तुम्ही तुमची चूक मान्य केली, तेच खूप मोठं आहे. जाऊ द्या, भूतकाळात काय झालं त्यावर विचार करू नका. यापुढे तुम्ही सगळे एकत्र प्रेमाने राहा. राघवच्या डोळ्यातलं समाधान चमकलं. तो म्हणाला, बस अनु, हेच तर मला हवं होतं. मला नेहमी वाटत होतं की तू एक छान सून होऊ शकतेस, पण थोडा हट्ट आणि अहंकार तुला मागे ढकलत होता. पण आता आपण दोघे एकमेकांच्या आईवडिलांचा सन्मान करूया. अनु त्यांच्या हातावर हात ठेवून हळूच म्हणाली, थँक्स राघव, मला चूक सुधारण्याची एक संधी दिल्याबद्दल. आज तुझ्यामुळे मी स्वतःला ओळखलं. लवकरात लवकर जाऊन आईबाबांना कायमचं इथे राहायला घेऊन ये. हे ऐकताच राघव खूप खुश झाला आणि अनुचे आईबाबा सुद्धा आनंदी झाले. काही वेळाने ते सगळे आपल्या घरी परतले. 2 दिवसांनी राघव गावाकडे जाऊन आपल्या आईबाबांना घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर अनुने सासू सासऱ्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, आई बाबा, हे तुमचं घर आहे आणि हो, यापुढे तुम्ही गावाकडे जाणार नाही. आपण सगळे मिळून इथेच आनंदाने एकत्र राहू. सुनेत झालेला बदल पाहून राघवचे आई बाबा आश्चर्यचकित झाले. अनु पुढे म्हणाली, आई बाबा, यापूर्वी मी तुमच्याशी खूप चुकीचं वागलोय, त्याबद्दल मला माफ करा. मोठ्या मनाने राघवच्या आईबाबांनी अनुला माफ केलं. अनुच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती खुश होऊन म्हणाली, आई बाबा, फ्रेश होऊन पटकन जेवायला बसा. मी गरमागरम जेवण वाढते. आज मी खास तुमच्यासाठी स्वयंपाक केला आहे. घरातील आनंदी वातावरण पाहून राघवच्या आईबाबांच्या डोळ्यात देखील आनंदाचे अश्रू तरळले होते. ते डोळे पुसत म्हणाले, देवा, आमच्या घरात असाच एकता आणि प्रेम कायमचे राहू. त्या दिवशी खूप दिवसांनी राघवचे आई बाबा आपला मुलगा आणि सुनेसोबत आनंदाने जेवण करत होते. अनु आणि राघवचं घर खरंच घर झालं होतं. मित्रांनो, लग्न हा फक्त 2 माणसांचं नातं नसतं, तर 2 कुटुंबांचं बंधन जोडलं असतं. संसार टिकवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून एकमेकांना आपल्या मनाने स्वीकारणं फार गरजेचं असतं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.